अचूक गेंदबाजी गोलंदाजी डॉक्टर अतुल यांच्याकडून. याच्यानंतर व्हीडीए आणि एनएमआय या दोघही संघांनी लक्ष द्यायचं आहे मॅचवर. सेकंड इनिंगसाठी त्यांची महत्त्वाची एक टीम बाहेर आणि एक टीम आत पुढे क्वालिफायसाठी आजचा या वसई नायगाव डॉक्टर असोसिएशनचा मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये चौका वन प्रथमदा वसई नायगाव डॉक्टर असोसिएशन सर्वांना प्रेरित होऊन आणि सर्वांची प्रेरणा घेऊन आणि आशीर्वाद घेऊन वसई नायगाव डॉक्टर असोसिएशन पहिल्यांदाच ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट हा पदार्पण करत आहे आणि सर्वांसाठी अति उच्च आणि दर्जेदार जेवण व्यवस्था कार्यक्रम सर्व सुयोजित अंपायर एमसी अप्रूव्ड बसण्याची जागा अशी सुंदर 100 आउट ऑफ 100 मार्क्स असं सांगण्यात यावं. हा हे सर्व अध्यक्ष डॉक्टर गणेश पाटील गणेश राणे सर आणि डॉक्टर गोविंद पटारे सर आणि सत्यजित झरे सर आणि वैभव कसार सर यावर त्यांचे संपूर्ण टीम उदय मस्के सर डॉक्टर विनीत पाटील सर सुद्धा या वसई नाय व्हीडीए च्या कमिटीचे प्रमुख मेंबर स्पोर्ट्स सेक्रेटरी. अजूनपर्यंत खूप टाईट लाईनची बॉल टाकली डॉक्टर अतुल यांनी. स्ट्राईक चेंज झालाय आता स्ट्राईकवर येणार डॉक्टर हरीश. पुन्हा असे जिकडे फटकवण्याचा प्रयत्न होता पण डॉक्टर हरीश यांच्याकडून आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या खिलाडीकडून. 70 रनाचा टार्गेट आणि मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे इकडे पॉवर प्ले मध्ये पण कुठलाही संपर्क देऊ देत नाही डॉक्टर अतुल. सुंदर अशा फटका दिला आहे मिड विकेटच्या दिशेने सेंट्रल सेक्शन होण्याचा प्रयत्न पण हा मिस फिल्डिंग आणि चौकार. पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा प्रयत्न डॉक्टर महेश यांच्याकडून. शहापूर हा डॉक्टर शशी सरांच्या नावाने ओळखला जाणारा संघ. डॉक्टर महेश हे त्यांचे अगदी जीवलग्न मित्र व भाऊ. त्यांना माहिती आहे काय जबाबदारी दिली डॉक्टर शशी सरांनी त्यांना. अजूनपर्यंत अचूक गोलंदाजी चालू होती फक्त हा क्षेत्ररक्षण मिस झाल्यामुळे चौकार गेला नाही. अन्यथा डॉक्टर अतुल हे सटीक गेंदबाजी करत आहे. पुन्हा फ्रंट पॉइंटच्या दिशामध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण व कदाचित हा ओव्हर होण्याचा इशारा. एक ओव्हर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे मात्र 11 आणि पार पडायचा 17. अजूनही खूप मोठा रन चा पहाड त्यांच्या समोर. याच्यानंतर वसई डॉक्टर असोसिएशन आणि एनएमआय नवी मुंबई इंडियन्स या दोघही संघाने तयार राहून राहायचं आहे. लक्ष द्यायचं आहे कधी शेवटचा बॉल या इनिंग मध्ये झाला आणि तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये संघाने जायचं आहे. व्हीडीए संघाने तिकडे प्रॅक्टिस पण चालू केले हात फिरवण्याचं. धन्यवाद. आणि एनएमआयने पण. आज ऊन खूप जोरात असताना सुद्धा थंडगार एनर्जी ड्रिंक्स फ्रूट्स डाईट हे सर्व व्हीएनडीएने इकडे आयोजित केलेलं आहे. त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यायचा आहे. कुठलाही सर्व डॉक्टर्स आहेत तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कसं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बॉडी बॅलन्स फ्लूइड लेवल बॅलन्स करणार ते तुम्हाला माहीतच आहे. तरी पण एक ॲम्ब्युलन्स बॉलर नेम दत्ता सर अजित डॉक्टर अजित संघासाठी दुसरी गेंद ओव्हर घेऊन येत आहे. पॉवर प्ले जसं संपलं आणि डॉक्टर अक्षय यांनी सरांनी त्यांना अजितवर विश्वास दाखवला आहे आणि पुन्हा अजून सुद्धा विकेट कुठली पडलेली नाही म्हणून शशी सरांना खूप विश्वास आहे डॉक्टर महेश आणि डॉक्टर हरीशवर. रनअप मध्ये कदाचित हात फिरवण्यासाठी विसरले होते डॉक्टर अजित. रनअप मध्ये काहीतरी सुधारणा. अंपायर स्टार्ट करायचा लवकर. कुठलाही वेळ देण्यात यायची नाहीये कारण आपला दिवस मोठा आहे आणि सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. पॉवर प्ले नंतर 3 प्लेयर आतमध्ये असणार. लवकर लावून घ्यायचं जे पण क्षेत्ररक्षण काय आहे ते लवकर लावून घ्यायचं. डॉक्टर अजित यांना विनंती आहे.
जोरदार गेंद टाकण्याचा प्रयत्न होता, पण हा दिशाहीन गेंद आणि वाईटचा इशारा आणि संघाच्या स्कोअरमध्ये वाढ 1 रनने अतिरिक्त. कुठली गेंद न जाता पहिला मध्ये रनअप विसरले, दुसऱ्यामध्ये लाईन विसरले. डॉक्टर अजित कमबॅक करणार का हे ओव्हरमध्ये बॉलमध्ये? सुंदर अशा कमबॅक, जोराने फिरवण्याचा प्रयत्न डॉक्टर महेश यांच्याकडून, पण ते मिस टायमिंग झाला आणि बॉल राहिली खाली. डॉक्टर अजित यांनी कमबॅक केला. लेग बायचा इशारा रूपामध्ये 1 रन वाढ. डॉक्टर अजित 2 प्रयत्न त्यांचे अयशस्वी झाले असेल तरी तिसरामध्ये ते नक्कीच यशस्वी झाले आहेत आणि लाईन आणि लेंथ पकडली आहे. त्यांना माहीत आहे की डॉक्टर महेश आणि डॉक्टर हरीश यांना काय लाईन ठेवायची. दोघेही ओपनिंग जोडी आहे. पुन्हा ते फटका आणि मिड विकेटच्या दिशेमध्ये मिस कॅच. असं वाटलं एकदा की हातात झेप होतोय, पण हा मिस कॅच झालाय. खूप खाली राहिली गेंद, पण प्रयत्नाला 100%. आणि 2 रन सोडवलाय डॉक्टर हरीश. सुंदर क्षेत्ररक्षणच्या यूट्यूबमध्ये दिसत आहे आणि आपण असं यूट्यूब आणि असे चित्र फक्त तुम्हाला इंटरनॅशनल ISPL मध्ये बघण्यात येत आहे. तसेच डॉक्टरच्या या टुर्नामेंटमध्ये सुद्धा दिसत आहे. पुन्हा षटकार जोरातनं फिरवला आहे आणि बघू होतंय का झेप. पहिला सुटला असेल तरी दुसरा सुटणार नाही अशी शपथ घेतली या फिल्डरने. डॉक्टर हरीश आउट होताना. आता जाणारे डॉक्टर प्रवीण. झेप कोणी घेतली? झेल कोणी घेतलं ते सांगा. ऋषी 70. डॉक्टर अजित सुंदर अशी गोलंदाजी करताना. बॅट्समॅन नवीन स्ट्राईक घेणार. नवीन बदललेले नियमानुसार नवीन बॅट्समॅन नेहमी नवीन स्ट्राईक घेणार. न्यू बॅट्समॅन स्ट्राईकवर डॉक्टर प्रवीण. डॉक्टर प्रवीण हे डॉक्टर शशी यांचा विश्वास आहे. पुन्हा असं ब्लॉक होल मध्ये टाकलेली गेंद आणि क्षेत्ररक्षण होते सुंदरपणे. 2 रन घेण्याचा प्रयत्न आणि आवाज सुद्धा आणि चोरला आणि कॉन्फिडन्स दिलाय डॉक्टर महेश यांनी. धन्यवाद म्हणतायत ते डॉक्टर प्रवीण यांना. डॉक्टर अजित यांचा गोलंदाजी आधी सटीक चालू आहे म्हणून डॉक्टर महेश यांनी प्रयत्न केला की आपण हा रन स्कोर मोठा करू कुठल्याही प्रयत्नाने, असा विश्वास रन बिटवीन विकेट मध्ये दाखवला. पुन्हा गुड लेन गेंद बार ठेवण्यात मध्ये यशस्वी. राऊंड द विकेट येत आहे आणि यांची बॉलिंग ऍक्शन बघितलं तर आपल्याला श्रीलंकाचा एक गोलंदाज आठवेल तुम्हाला. त्याचं नाव सांगितल्यावर 100 रुपये बक्षीस डॉक्टर प्रवीण यांच्याकडून. आणि सुंदर अशी फटकार होते का 1 बॉल उंच चटकार चौकार. मलिंगा साइडने. तिशारा परेरा त्या गोलंदाजचं नाव आहे. 2 ओव्हर संपल्यानंतर 21 रन संघाचा. नाही 100 रुपये गोविंद पठारे सर देणार आहेत. माझ्या खिशातून जाणार नाहीये, त्यामुळे ते मला असं बँक बॅलन्स भरपूर आहे VNDAचा. बॉलर लवकर 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 करायचं आहे. अंपायर प्लीज. क्षेत्ररक्षण पण लावून घ्यायचं पटकन. बॉलर्स नेम दत्ता सर सांगतील की बॉलरचा काय नाव आहे, कारण बर्थ सर्टिफिकेट सुद्धा ते देतात आणि डेथ सर्टिफिकेट सुद्धा तेच देतात. प्रतीक ना सर, तुम्ही काही नाव सांगा, आम्ही इकडे बर्थ सर्टिफिकेट देऊन टाकू त्याचा. डॉक्टर प्रतीक हे नवीन खेळाडू या वर्षी वाडाच्या संघामध्ये त्यांचा ते विदेशाला गेले होते प्रॅक्टिस करायला. आता वाडाला पुन्हा आपल्या जमिनीसाठी ग्रामपंचायतीसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आले. सुंदर अशी गोलंदाज दुबईमध्ये प्रॅक्टिस. डॉक्टर प्रतीक या बॉलरचा या डॉक्टरचा ऍक्शन जरी कोणी सांगितलं कुठल्या इंटरनॅशनल बॉलरकडून मॅच होते तर 100 रुपये डॉक्टर गोविंद पठारे यांच्याकडून बक्षीस. नुसतंच पार पडलेला IPL मध्ये त्यांनी 4 विकेट घेतले असा इशाराही देतोय मी.
जोराने आवाज आलाय मुस्तफिजुर रहमान. 100 रुपये गोविंद पठारे सर वाटून द्यायचं इकडे डिवाइड करून. 4-5 नंतर संध्याकाळी भेटेल असा इशारा सरांनी दिलेला आहे. मधुबनच्या ग्राउंडमध्ये एक सुंदर अशा फटकार आणि फिरकी देण्याचा प्रयत्न. डॉक्टर महेश स्ट्राईक घेण्याच्या नादात आहे पण परत बॅक ढकलण्यात आलेला आहे डॉक्टर प्रवीण यांच्याकडून. डॉक्टर प्रवीण प्रयत्न करतायत जोराने बॅट फिरवण्याचा. माहिती आहे की लेगचा साईड जरा छोटा आहे, जर गेला तर वाराचाही जोर त्यांना भेटेल. आणि षटकार पण तिकडे 3 जण आता झाले तिकडे खिलाडी आमचे VNDचे विनीत सर, आशिष वाघमारे सर. किती फिटावर मारत आहे? 60-70 फिटावर जातात ते हाईटवर. सुंदर अशा फटकार मुस्तफिजुर रहमान प्रवीण यांच्याकडून शोधून काढलेला आहे डॉक्टर अक्षय सरांनी. डॉक्टर दीन मोहम्मद वसईचे नामवंत वैद्यकीय त्यांची आठवण करतायत डॉक्टर सत्यजित झरे सर. स्टेज कमेंट्री बॉक्सकडे त्यांना संपर्क साधायचा आहे. डॉक्टर दीन मोहम्मद. सुंदर आणि 1 बाउन्स. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण चौका मिस फिल्डिंग झाली आहे तिकडे. आणि अजूनपर्यंत डॉक्टर प्रतीक यांच्याकडून चांगली गोलंदाजी होती आणि ही चांगली होती पण मिस फिल्डिंगच्या रूपामध्ये 4 रनचा वाढ संघाच्या स्कोअरमध्ये. अजूनही 2 गेम्स शिल्लक आहे. बघू काय होत आहे डॉक्टर प्रतीक यांच्याकडून. डॉक्टर प्रवीण यांच्या हातामध्ये अजूनही 2 गेंद आहे, ते कमबॅक करू शकतात. जरी हा चौकार गेला असेल तरी त्यांचे सुरुवातीचे 3 चेंडू खूपच सुंदर. आता सटीक गोलंदाजी आणि फिरकी. सुंदर अशा फटकवण्याचा प्रयत्न होता डॉक्टर प्रवीण यांच्याकडून पण गुड कॉल इन बिटवीन विकेट झाले तिकडे. मोठा फटका दिसत नाहीये इकडे. संघाला स्कोअर करायचा आहे. वाडाने आता मोठा लक्ष ठेवलाय त्यांच्यासमोर 70 रनचा पण अजूनही तिकडून फार लांब आहे. पण अजूनही वेळ गेली नाही. अजूनही त्यांच्या हातामध्ये शहापूरच्या हातामध्ये 13 चेंडू आहेत. 13 चेंडू मध्ये तुम्ही बघितलं असेल ISPL मध्ये 100 रन 70 रन आणि 50 रनही झालेत. वाईट पहिला चेंडू हा दिशाहीन झालेली गेंद वाईट. डॉक्टर प्रतीक अजूनपर्यंत चांगला चेंडू टाकत होते पण हा दिशाहीन गेंद टाकली. NMI नवीन मुंबई इंडियन्स आपल्याला विनंती आहे की आम्ही लगेच 2 ओव्हर समाप्तीनंतर किंवा या विकेट पडले लवकर तर फील्ड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुंदर अशा फटका केलेल्या स्क्वेअरच्या दिशामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. बघू काय होणार आहे. 2रा रन चोरण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर असे डाय मारून वाडाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण केलंय. जोरदार ताल्या त्यांच्यासाठी झालेल्या आहेत. बॉलर अगदी ओव्हर झालेली आहे. स्कोर 30 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 11 त्याच्यानंतर 21 आणि या ओव्हरमध्ये फक्त 9 रन आलेले आहेत. सुंदरशा बॉलिंग डॉक्टर प्रतीक. चांगली लाईन ठेवली. फक्त एक चौका आणि वाईटचा एक लाईन सोडला तरी बाकी सर्व चेंडू एकदम अगदी सटीक होते. लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे डॉक्टर अक्षय सर प्लीज. आपल्याला आपण ग्रामीण चषक सुद्धा खेळतात तर आपल्याला माहिती आहे आपल्या कुठला चेंडू कुठला ओव्हर मध्ये येणार आहे. बॉलर काय रणनीती हे आधीच आपण प्लॅन केलेले असे 3-4 रणनीती आपल्या खिशात सुद्धा पेपरच्या स्वरूपामध्ये आहे. कमिटीने विनंती आहे की पाण्याची व्यवस्था करून घ्यायची इकडे. दत्ता नाही आहेत. दत्ता सर नाही आहेत. डॉक्टर अतुल ऋषी डॉक्टर ऋषी. डॉक्टर अक्षय ठाकरे सरांनी आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे डॉक्टर ऋषी यांच्यावर. डॉक्टर ऋषी हे चांगले फटकेदार फलंदाज आणि गोलंदाज पण आहेत सुद्धा. आज पहिल्यांदा यूट्यूबवर त्यांचा गोलंदाजी आपण बघत आहे. बॅट्समॅन डॉक्टर शशी सर गेलेत नवीन. डॉक्टर फिरोज शेख VNDA चे महत्वाचे प्लेयर त्यांचा इकडे. डॉक्टर महेश रिटायर्ड झालेत. रिटायर्ड आउट केलेले आहेत. डॉक्टर फिरोज शेख त्यांचं स्वागत आहे आजचं वसई नायगाव डॉक्टर असोसिएशन टुर्नामेंटमध्ये. पहिल्यांदा हा भव्य असं
आयोजन क्रिकेटच्या स्पर्धा डॉक्टरांसाठी चांगला मैदान, चांगली जेवण, चांगली व्यवस्था आणि सुंदर असा वारा हे सुद्धा येतोय, वाहतोय इकडे. आणि मिस जजमेंट आणि पहिल्या चेंडूला चौकार डॉक्टर प्रवीण यांच्या बॅटकडून. मी कल्याण संघाचे कर्णधार व त्यांची संपूर्ण टीम यांना विनंती करतो त्यांनी कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधून आजचा त्यांच्या येण्याचा, जरी ते आज पुढे जाता येणार नाही त्यांना, तरी ते आज इकडून पार्टिशन ट्रॉफी, हा सुंदर पार्टिशन ट्रॉफी त्यांना घ्यायचा आहे. आणि आपले डॉक्टर गोविंद पठारे सर आणि सत्यजित सर त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. स्टेजकडून संपर्क साधला आहे. डॉक्टर कल्याणचे सर्व संघ खेळाडूंनी कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. पार्टिशन आपला सुंदर ट्रॉफी घेऊन जायचं आहे आपल्याला आणि जेवणचाही आनंद चालू करायचा. आणि सुंदर फटकार 200 मीटर असेल, गाडीला लागतोय का, लागला आणि 200 रुपयाची बक्षीस डॉक्टर गोविंद पटेल सर यांच्याकडून डिक्लेअर झालेली. ते गाडी कोणाची असो 200 रुपये तुम्हाला भेटणारच आहे. नंतर तुम्ही त्याची फाईन द्या, काय प्रॉब्लेम नाही. हा फरक असतो जेव्हा कर्णधार तुमच्या सोबत असतो ग्राउंडला. डॉक्टर शशी त्यांचं येण्याचं आगमन आणि खेळाडूमध्ये बॅट्समॅनमध्ये विश्वास वाढला आणि पहिल्याच चेंडूमध्ये जर चौकार असेल तर दुसरा कमबॅक करण्याचा पण डॉक्टर ऋषी यांच्यामध्ये यशस्वी झालेत. आणि दुसराही चेंडू षटकार, 10 बॉल आणि 30 रन. पण जिकडे डॉक्टर शशी विश्वास देतात तिकडे 10 रन आणि 30 बॉल काय मोठा स्कोर नसतो. दुसराही काय होतंय, झेप षटकार आणि दत्त यांच्याकडून मिस कॉल. जर तिसराही षटकारची हॅट्रिक लागली तर डॉक्टर गोविंद पठारे यांच्याकडून डॉक्टर प्रवीण यांना रोकड 500 रुपये ओरिजिनल नोट भेटणार आहे. ते आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर गोविंद पठारे यांनी कॅश ATM कडून काढलेला आणि 3-4 बंडल तरी आम्हाला इकडे दिसत आहे. कमवायचं असेल तर ISPL आणि VNDA दोघही मध्ये तुम्हाला संधी आहे. डॉक्टर प्रवीण यांना तिसरा षटकार आला, मिस झाले, तरीही मिस झालेले असतील पण गोविंद पठारे सरांनी विश्वास दाखवलाय की तुम्हाला 200 तरी भेटेल. ते 200 तरी अजून पण चान्स आहे. 3 डॉक्टर शशी कदाचित करतील 3 षटकारचा हिस्ट्री. नैले पे दहला डॉक्टर स्वप्निल सिरसाट ने सर ने बताया कि अगर जर गोविंद पठारे सर 500 देंगे तो मैं 1000 दूंगा. मैं अभी भी OPD करके आया हूँ. आज कलेक्शन अच्छा हुआ कि सारे डॉक्टर इधर है का आज, तो सारे पेशेंट मैंने सबके ले लिए. सुंदरशा फटकार महेश धोनी चा तुम्ही हेलिकॉप्टर शॉट बघितला असेल आणि पुन्हा चौकार. दोघांमध्ये धोका झाला, चौका. 6 बॉल आणि 19 ओव्हर झालेली आहे, जवळ आली मॅच असं गोविंद पठारे यांनी सांगितलं. आणि अजून सुद्धा त्यांचा 3 6 वर तुम्हाला 500 रोख रक्कम भेटणार आहे आणि तेही ओरिजिनल. 6 बॉल आणि 19 रनची गरज आहे. मात्र 50 झालेले, 51 झाले ना, 51 झालेत, 51 झालेले, मात्र 19 रनची गरज आहे. 6 बॉल आणि 19 रन. जर डॉक्टर अजित आणि डॉक्टर अतुल यांनी सटीक गोलंदाजी, डॉक्टर प्रवीण यांनी प्रतीक यांनी सटीक गोलंदाजी केली असेल तरी एका ओव्हरमध्ये मॅच फिरतो मित्रांनो. आणि मोठा स्कोर 70 हा चेस करता येतो या ग्राउंडवर, कारण गोविंद पठारे सरांनी हा विकेटच बॅटिंग बनवली आहे. डॉक्टर दत्ता नवीन गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, वाडाचे विश्वास डॉक्टर दत्ता यांनी गेले 20 वर्षाचा अनुभव त्याने टेनिस टुर्नामेंटचा. ते डॉक्टर स्वप्नील सिरसाट सरांचे मित्रही आहेत गव्हर्नमेंट कॉलेजचे. सुंदरचा फटकवण्याचा प्रयत्न होता, उच्च दर्जेदार, बघू नो मॅन्स लँड किंवा काय होते. अजून सुद्धा डॉक्टर शशी विश्वास देत आहेत की आपण करू शकतो हा स्कोर आणि याच्या अगोदर आपण केलंही आहे. डॉक्टर दत्ता यांची सटीक लाईन, हाच काय झेप घेण्याची तयारी होती पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला याच्यामुळे नॉट आउट आणि 2 रन
चोरून काढलाय डॉक्टर महेश यांनी. आता मात्र 5 बॉल आणि 17 रन. रोमांचक मॅच इकडे होत आहे. डॉक्टर फटकवण्याचा प्रयत्न होता आणि मिस टाइम झाला तिकडे आणि एक बॅचचा बाहेरी किनारा लागून 1 रन सोडलं आणि सामोरे येणार आहे डॉक्टर शशी. डॉक्टर शशी आणि दत्ता दोघेही अनुभवी गोलंदाज. जसं तुम्ही बघितलं असेल कालच्या मॅच मध्ये ईशान शर्मा इंजर्ड झालेत पण पहिली 2 ओव्हर टाकली आहे त्यांनी शिखर धवनला. त्याच्यामध्ये विकेटही काढली शिखर धवन यांची. दोघेही आजच्या सर्व मॅच मध्ये डॉक्टर गोविंद पठासर यांच्याकडून जोरदार मारण्याचा प्रयत्न केला आहे. कव्हरच्या मिड विकेटच्या दिशेमध्ये 2 रन चोरले आहेत. आजच्या सर्व मॅच मध्ये डॉक्टर गोविंद पठासर यांच्याकडून भव्य पारितोषिक इकडे घोषणा झालेली आहे. कंटिन्यूस 4 चौकार आणि 3 षटकार. कुठलाही बॅट्समॅन मध्ये हॅट्रिक आणि चौक्याची 4 चौकार मारला तर त्याला 500 रुपये बक्षीस. 1000 बक्षीस. 3 बॉल 14 काही होऊ शकतो. 2 षटकार किंवा 3 चौकार काही किंवा नो बॉल किंवा व्हाईट वर बाय वर चौका काही होऊ शकतो. तुम्ही सर्व बघितलं आयपीएल मध्ये आणि आता पुन्हा बघणार आयपीएल सारखा आजचा VNDA टुर्नामेंट. मी जसं बोललो व्हाईट मध्ये बाई होऊ शकतो अतिरेक. आता मात्र 3 चेंडू आणि 13 रन जसं स्कोर येतो आणि अजून सुद्धा 3 हॅट्रिकची अपेक्षा डॉक्टर गोविंद पठारे सरांना अपेक्षित आहे. व्हाईस प्रेसिडेंट VNDA चे डॉक्टर गोविंद पठारे सर. सेक्रेटरी मारण्याचा प्रयत्न पुढे निघून केला होता आणि होतंय रनआउट. कंपल्सरी चेज आहे. 2 बॉल 13 रन. आता बघू काय चूक होतंय डॉक्टर दंता यांच्याकडून. जर चूक झाली तर वाडा घरी नाही तर शहापूर घरी. भविष्य फक्त डॉक्टर दत्ता यांच्या हातात व त्यांच्या चेंडू ते हिरवी चेंडू जे आजचा VND टुर्नामेंट मध्ये भेटलेलं आहे. म्हणून डॉक्टर दत्ता यांना शेवटची ओव्हर देण्यात येत आहे नेहमी कारण ते अनुभवाने टाकतायत. जसं कालच्या मॅच मध्ये ईशान शर्मा यांनी शिखर देऊन यांना परत केलेलं आहे तसं बॅटिंगला अमोल. डॉक्टर स्वप्नील सर मला 500 रुपयाच्या समालोचक बक्षीस. धन्यवाद सर. मारलाय फटका आणि गेला आहे का चौका. नशीब थोडासा लांब राहिला. जर 1 इंच सुद्धा तिकडे पडला असता तर नक्कीच षटकार होता. डॉक्टर महेश यांनी असं उच्च प्रयत्न केला इकडे. आता 1 बॉल आणि 9 रन. नो बॉल आणि 6 मारला तर काय होईल मित्रांनो. फ्री हिट सुद्धा मिळेल आणि काही होऊ शकतो. डॉक्टर दत्ता अनुभवीचे गोलंदाज संघासाठी घेऊन शेवटची चेंडू. VDA आणि NMI दोघेही संघाने रेडी राहायचं. NMI संघाने फिल्डिंग लावून घ्यायचं आणि VDA दोघेही फलंदाजांनी रेडी राहायचं. यानंतर लगेच होणार आहे कुठलाही वाईट आणि गेले का बाय आणि अजून सुद्धा बाबा 1 बॉल आणि 7 रन. अजून सुद्धा शहापूर. मी बोलत होतो जसं IPL मध्ये आपण रंजकदार मॅचेस बघतो तसं आजचा VND मध्ये पण हा अजूनपर्यंत तुम्ही रेकॉर्ड तोड आणि चांगली फिल्डिंग चांगली कॅचिंग बॅटिंग आणि आता रोमांचक एंडिंग सुद्धा बघत आहे एका मॅच मध्ये. मिस झाला आणि पुन्हा आणि शहापूरला हा आजचा निराशाजनक चेज झालाय त्यांच्याकडून. डॉक्टर अजित हे आजच्या मॅच मध्ये या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 40 रन सुंदर अशा फटका आणि 70 रनचा जे मोठा लक्ष ठेवलं आहे शहापूर मध्ये त्यांना चेस करण्यात आला नाही. चेस करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे शहापूरच्या संघाने. मी शहापूरचे डॉक्टर शशी सर व त्यांच्या संघाने विनंती करेन की त्यांनी जेवणाचा स्वाद घेऊन व पार्टिसिपेट ट्रॉफी सुद्धा घेऊन जायचं आहे ते. कारण पार्टिसिपेट ट्रॉफी ह्या कल्याण टीम कुठेही असेल प्लीज
कल्याण टीम व शहापूरचे संघ जेवणाचा स्वाद घेतलेलाच आहे आपण आणि पार्टिसिपंट ट्रॉफी ही